संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी, जिथे हजारो लोक, हजारो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. अनेक वेळा इथे मुक्काम करून माऊलींच्या दर्शनाचा लाभ हे भाविक उठवत असतात. आणि या पुणे जिल्ह्यातील आळंदीमध्ये अनेक अशा शाळा आहेत की ज्या वारकरी संप्रदायाच्या शाळा आहेत. आणि या शाळांमध्ये अनेक विद्यार्थी घडतात, अनेक वारकरी घडतात, अनेक लोक, अनेक लहान मुलं अगदी चांगल्या पंथाला लागतात. त्या या शैक्षणिक शाळा किंवा आपण त्यांना संस्था म्हणूया, अशा या आळंदीमध्ये माऊलींच्या दारात आहेत. एकदा काय झालं, 4 जानेवारी 2025 रोजी या माऊलीमध्ये एक ओंगळवाणी गोष्ट घडली. आणि ही ओंगळवाणी गोष्ट कोणी केली, का केली, कशासाठी केली, कुठे केली, ते आता आपल्याला पाहायचंय. मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये, माऊलींच्या दारात लैंगिक अत्याचार या सदरामध्ये. मित्रभाऊ नमस्कार, मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. चला तर बघूया माऊलींच्या दारात काय घडलं. मित्रहो, महाराष्ट्राच्या विविध भागातून, वेगवेगळ्या कोपऱ्यातून अनेक वारकरी बनण्यासाठी मुलं या आळंदीमध्ये येत असतात. आध्यात्मिक धडे घेण्यासाठी या आळंदीमध्ये येत असतात. आपलं आयुष्य सुकर आणि सुंदर बनवण्यासाठी या आळंदीमध्ये येत असतात. आता या आळंदीमध्ये रामराव, एक अंदाजे आपण नाव घेऊया, नाव घेणं ठीक नाहीये, तर रामराव यांची एक संस्था असते. याच आध्यात्मिक शिक्षण देण्याची एक संस्था असते. आणि या संस्थेमध्ये अनेक मुलं असतात शिकण्यासाठी. आणि या रामरावांच्या या आध्यात्मिक शाळेचा जो काही सगळा व्यवहार आहे तो त्यांच्या पत्नी पाहत असतात. म्हणजे मुलांना झोपायची व्यवस्था, मुलांना शिकवायची व्यवस्था, मुलांना बाकीचं खाण्यापिण्याची जी काही व्यवस्था असेल ते हे सर्व या रामरावांच्या पत्नी पाहत असतात. आणि मित्रांनो, या आध्यात्मिक शाळांमध्ये हे जे काही मुलं येत असतात, ही मुलं या संस्थांना आध्यात्मिक धडे घेण्यासाठी अगदी हजारो रुपये मोजत असतात. हे वेगळंच. तर तो दिवस उजाडला. 4 जानेवारी 2025 हा दिवस उजाडला. आणि या दिवशी या रामरावांच्या पत्नीकडे त्यांचा भाऊ पाहुणा म्हणून आला. 4 दिवस पाहुण्या राहिला. पाहुण्यांचा पाहुणचार चांगल्या पद्धतीने झाला. परंतु या पाहुण्याची झोपण्याची व्यवस्थामुळं, जागेमुळे म्हणूया आपण, जागेच्या अभावामुळं या पाहुण्याची झोपण्याची व्यवस्था या शाळेत शिकत असलेल्या मुलांच्या रूममध्ये करण्यात आली. त्या मुलांबरोबरच करण्यात आली. आणि हा पाहुणा ज्या मुलांबरोबर झोपू लागला. आता या पाहुण्याने 4 जानेवारीला पहाटे काय पराक्रम केला आपल्या बहिणीकडे आळंदीत येऊन देवाच्या दारात, ते आता आपण पाहूया. चला तर. पण मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा. हा पराक्रम पाहुण्याचा पूर्ण पाहायचा आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा पराक्रम ऐकून, या पाहुण्याचा पराक्रम ऐकून तुम्ही अगदी संतापाने लाली लाल व्हाल याची मला खात्री आहे. अर्थात देवाच्या दारात असं काही घडणं हे नक्कीच क्रूर कर्म्याचं काम आहे. तर पाहुणा या मुलांसोबत झोपलेला होता. आणि या मुलांमध्ये परराज्यातील किंवा परप्रांतातील किंवा परजिल्ह्यातील अशी काही मुलं होती.
आणि ही 12 वर्षाची मुलं यांच्याबरोबर हा पाहुणा झोपलेला होता. आणि 4 तारखेला मित्रांनो भल्या पहाटे या पाहुण्याने 2 12 वर्षाच्या मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केला, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला. झालं संताप आला ना ऐकून हे सगळं. माऊलींच्या दारात असं काही घडतंय हे ऐकताना तुम्हाला संताप आला ना? किती निर्लज्ज आणि नालायक लोक असतील. एक तर पाहुणा म्हणून आला तर आला, पण बहिणीच्या जे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांवर या नालायकाने अगदी लैंगिक अत्याचार केले, अनैसर्गिक अत्याचार केले. ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे. मित्रहो, 9 जानेवारी 2025 मी याच चॅनेलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओचं नाव आहे विठ्ठलाच्या दारात. आणि या व्हिडिओमध्ये मी असं भाष्य केलेलं आहे की देवाच्या दारामध्ये अक्षरशः व्यापार चालतो. देवाच्या दारामध्ये अक्षरशः व्यापार चालतो, तोही वेगवेगळ्या पद्धतीचा, असं मी भाष्य केलेलं आहे. तर तो 9 जानेवारी 2025 विठ्ठलाच्या दारात हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही नक्की पहा. सकाळी उठल्यानंतर ही मुलं शाळेत गेली. शाळा होती 12 वाजेपर्यंत. या मुलांच्या पोटात दुखू लागलं आणि जसं पोटात दुखू लागलं तसं शाळा सुटल्यानंतर या मुलांनी या महेश मिसाळच्या बहिणीला म्हणजे रामरावांच्या पत्नीला अशी तक्रार केली की आमच्या पोटामध्ये दुखते. आणि मग या मुलांनी मेडिकल मधून पोटदुखीवर काही औषधं आणली, काही गोळ्या आणल्या. पण यांच्या वेदना काही थांबेनात. तर थांबणार कशा हो? कारण आजार एक होता आणि गोळ्या भलत्याच होत्या, त्यामुळं या वेदना काही थांबत नव्हत्या. आणि यानंतर मात्र या मुलांनी आपल्या घरी फोन केले, आई वडिलांना फोन केले आणि त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची इत्थंभूत बातमी या मुलांनी आपल्या आई वडिलांना दिली. आता त्या आई वडिलांवर काय डोंगर कोसळला असेल विचार करा. आपण मुलांना कुठे पाठवलं आणि कशासाठी पाठवलं? माऊलींच्या दारामध्ये या मुलांना आपण कशासाठी पाठवलं आणि झालं काय? या पालकांनी लगेचच या महेश मिसाळ आणि या त्याची बहीण किंवा रामरावांची पत्नी यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेतला. मित्रांनो एक गंमत सांगतो. ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला, ज्या संस्थेच्या रूम मध्ये हा गुन्हा घडला, त्या संस्थेच्या चालकाला मात्र 7 तारखेपर्यंत तरी अटक झाली नव्हती किंवा त्या मालकावर, या संस्था चालकावर गुन्हा दाखल झालेला नव्हता. ही अतिशय शरमेची बाब आहे. खरं म्हणजे हा संस्था चालक याच्यामध्ये यायला पाहिजे होता, या गुन्ह्यामध्ये यायला पाहिजे होता. पण 7 जानेवारीपर्यंत हा संस्था चालक सेफ होता. मित्रांनो, आळंदीमध्ये अशा अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत, अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत आणि त्याचे गुन्हे पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत असं समजतंय. मित्रांनो, आळंदीत अशा काही भरपूर संस्था आहेत की ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही, ज्यांची पोलीस स्टेशनला नोंद नाही, अशा भरपूर संस्था आहेत. एक लक्षात घ्या की आपल्या मुलाला मित्रांनो जर आळंदीमध्ये वारकरी बनवण्यासाठी पाठवायचं असेल, आध्यात्मिक शिक्षणाचे धडे घेण्यासाठी जर तुम्हाला आळंदीत पाठवायचं असेल तर त्याची व्यवस्थित चौकशी करा. कारण हे जे काही आळंदीतले काही वारकरी आहेत, हे वारकरी हे लहान मुलांवर, मुलींवर यांचे लैंगिक अत्याचार होतात आणि हे प्रकार दिवसेंदिवस भरपूर वाढत चाललेले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याला जर तुम्हाला आळंदीत पाठवायचं असेल वारकरी बनण्यासाठी,
तर त्या संस्थेची, त्या संस्था चालकाची संपूर्ण माहिती घ्या. तो संस्था चालक कसा आहे, त्या संस्थेचं रेप्युटेशन कसं आहे, त्या संस्थेचा इतिहास पाठीमागचा तो काय आहे, ही सर्व चौकशी तुम्ही करा. आणि आपल्या पाल्याला एखाद्या संस्थेत तुम्हाला वारकरी बांधण्यासाठी जर घालायचं असेल तर त्याची नोंद प्रथम पोलीस स्टेशनला करा. आणि मगच तुम्ही त्या संस्थेमध्ये पोलीस स्टेशनची एनओसी घेऊन त्या संस्थेमध्ये त्या मुलाला दाखल करा. म्हणजे त्या एनओसीवर तुमचे जे काही संस्था चालक आहेत त्या संस्था चालकांवर एक प्रकारचा अंकुश येईल असं मला वाटतं. आणि हे सहकार्य आळंदीच्या पोलीस स्टेशनने नक्की करावं असं माझं प्रामाणिक मत आहे. मित्रांनो, त्यामुळे सावध राहा. आपण चांगल्या हेतूने आपल्या मुलांना या आळंदीमध्ये पाठवत असतो किंवा आळंदीसारख्या अनेक ठिकाणी पाठवत असतो, पण तिथे खूप भयानक प्रकार चालू असतात. त्यामुळं काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. आणि आपण वारकरी बनवायला निघालेल्या एका चांगल्या पंथाला पाठवायला तयार असलेल्या आपल्या मुलाला त्याचीही काळजी घ्या. मित्रांनो, मी लवकरच येतोय तुमच्यासाठी एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत नमस्ते.